कथेचं नाव आहे लेखक लक्ष्मण देवटे। देश डोक्यावर आला तसा उन्हाचा पारा वाढला। सगळं शिवार ओसाड झालेलं, पानं गळून झाडं बोडखी झालेली, कुठं पाखरू सुदीक वरडना, सगळं भकास झालेलं। दुपारी केर किरत होत्या, झळा अंगाशी लगीट करत होत्या। त्यांच्या चटक्यानं अंगावर काटा फुटायचा। रखरखत्या उन्हात धोंडेबा कोत्र्यावानी धापा टाकत चाललेला। डांबरागत काळा कडी उन्हात चांगलाच चमकायचा। टकुऱ्यावर धडपा टाकलेला, दोत्राचा काचा मारून आडदांड पाय फुफाट्यात पडत तो फुफाटा गोचडावानी पुन्हा पायाला चिकटायचा। काळ्या पाषाणातून पाणी शिरपावं तसं अंगातून घामाचं थेंब यायला लागलं। धोत्रानं घाम पुसत पुसत स्वतःशीच पोट फुटला। हायला ऊन हाय का स्वांग हे, दगडाच्या लाह्या व्हायच्या। एवढं ऊन कवा नाही पाहिलं हे। धोंड्या ताड ताड चालून वाट उरकीत होता, पण ती वाकडी तिकडी वाट काही उरकत नव्हती। मारुतीच्या शेपटासारखी लांबायची। माळावरचं काळं झार दगाड मेंढरागत दिसायची। हिऱ्यावानी गारगुटी चमकायच्या। धोंडीबा शिवार न्याहाळीत चालला होता। एवढ्यात वाटेवरच्या धोंड्याला पाय ठोकारला। तोटकी वाहन पुन्हा तुटली। हत्तेच्या आईला, हा तुझ्या जीवावर आलं का? घरापत होतं तरी चल आ, असं म्हणत त्यानं वाहन हातात घेतली। पायाला चटकं बसायला लागलं। तसा तो झपा झपा चालायला लागला। पाय भासत होतं, ऊन रगात आठवीत होतं। अशा रखरखत्या उन्हात एक माशांचा घोळका त्याच्या टकुऱ्यावर भणभणत होता। त्याचं पाय थकलं तरी त्या थकल्या नव्हत्या। धोंडीबा गुमान मान खाली घालून चालत होता। आतडी कुळकुळत होती, सगळी ताकद संपल्यागत झालेलं। सापानं सळसळत वारुळात शिरावं तसं त्याच्या टकुऱ्याच्या वारुळात असंख्य विचारांचं काळं नाग शिरायला लागलं। त्यांच्या विषानं टकुरं गरगरायला लागलं। सकाळी बहिणीच्या इथं न्यारी केलेली, आता खडबडून भूक लागलेली। त्याला वाटलं गुणीनं एखादा तुकडा थडप्यात बांधला असता तर बरं झालं असतं। तेवढाच कोरभर भाकरीचा आधार। पण कोण आहे कोणाचं? दाणं दोन आणावत म्हणलं, 10-5 रुपये दिल उसनं, पण नाही। गुणीला इब्याला धरलेली, थाक लागू द्यायना। मी काय बुडवणार होतो का? पण नाही, कोण नाही कोणाचं, ओळख नाही राहिली। या विचारानं त्याचा चेहरा अधिकच काळवंडला। खंडामधून चुकलेल्या गरीब बकरीसारखा दिसायला लागला। त्याच्या डोळ्यापुढं भूतकाळ उभा राहिला। वळचणीला पडलेल्या वाहनांचा भारानं पॉलिश करून उजळाव्या तसा त्यो एका एका आठवणीला उजाळ द्यायला लागला। त्याच्या तोंडावरचा रंग सरड्यासारखा बदलायला लागला। धोंड्या लहान होता। आईबाप कामाला जायचे, जाताना आई सांगून जायची, ए धोंडू, टोपल्यात भाकर आहे, दोघं विचारानं खा, भांडण करू नका। भाकरी मोजक्याच असायच्या, पण गुणी लैटण्याची। तिची भाकर खाऊन माझ्यात वाटकरी व्हायची। एका तुकड्यावर ईळ काढायचो। आज तिला याची जाण नाही राहिली। तिचं पण काय चुकत नाही। सुख आलं की दुःख विसरायचं हे ठरलेलं आहे। कोण नाही कोणाचं, एकलं यायचं आणि एकलं जायचं। नुसता पाण्याचा बुडबुडा, दुसरं काय? या विचारानं धोंड्याला मड्याची कळा आली। मेलेलं बरं असं वाटायला लागलं, पण मरणाचं भ्या वाटतं म्हणून जगायचं आलं। कोरड्या ओठावरून जीभ फिरवली। तोंडाला चांगलीच कोरड पडली होती। पाय लाल झालेलं। बांधावर एकटंच उभं असलेलं लिंबाचं झाड त्याला दिसलं। कडक उन्हात एकटंच ताट उभं राहिलेलं ते हिरवगार झाड बघून त्याच्या तोंडावर पालवीचा धुमारा फुटला। आगा, काय हे ऊन आहे का काय स्वांग आहे हा? मनाशीच पोट फुटत त्यानं जमिनीला बोट टेकलं। खोडाला पाठ लावून त्यानं अंग सैल सोडलं।
टकुऱ्यावरचा धोत्राचा धुडपा गुडघ्यावर ठेवून तोंड पुसलं. एक सुस्कारा सोडला. 2 घाट पाणी मिळालं असतं तर बरं झालं असतं असं त्याला वाटलं. वाऱ्यावर येणाऱ्या झळा चटकं द्यायला लागल्या. जाग्यावरूनच डोकं वर करून वाटाकडे नजर फेकली. चेहऱ्यावर समाधान पसरलं. आता नेटी आलंय म्हणून तळपाय चेपी शिवार निहाळीत बसला. त्यानं टरकन धोत्राचा पिसुरा फाडला. वाहनाचा पट्टा बांधला. आत पाय सरकवून आपल्या युक्तीवर खुश झाला. दिस कानाडता झाला. आखूड सावल्या लांबल्या. वाऱ्याची एखादी झुळूक सुटायची. त्याचा हात धरून पाला पाचोळा पडायचा. धोंड्या बसला तरी त्याचं मन वाऱ्यासारखं धावत होतं. त्याला पोराची काळजी वाटत होती. पोर उन्हात अनात फिरत असेल का? पवायला गेले का? असं एक ना अनेक प्रश्न त्याला डिवचत होतं. गार वाटणारी सावली आता बोचक्याला ओढायला लागली. पोराच्या आठवणीनं तो व्याकुळ झाला. खांद्यावर धोतार टाकून गडी उठला. धोंडीबा पोराला घटकाभर विसरत नव्हता. लय जीव लावायचा. आईची भूक त्योच भागवायचा. सोजर त्याला टाकून गेल्यापासून त्याची आई पण त्योच होता. पोराला झोक्यात घालून सोजर पाण्याला गेली. ती परत आलीच नाही. हिरीवर घागर तेवढी सापडली. धोंडीबा आपल्याच विचारात गडून गेला होता. पायाखालची वाळू वाजायला लागली. त्या आवाजानं धोंडीबा भानावर आला. नदीत खालीवर नजर टाकली. अवखळ लेकरासारखी असणारी नदी आज शरीराचं लखतर घेऊन तोंडाचं बोळकं वासून पसरली होती. दगाड धोंड आणि त्यावर चिकटलेल्या शेवाळा बिगर काहीच दिसत नव्हतं. जनावरांच्या खुरांचं ठसत एवढं शिल्लक होतं. पाणी नसलं तरी हवा गार वाटत होती. एखाद्या पक्ष्याचा आवाज झाडामधून येत होता. एका कपारीतून पाणकोंबडी उडाली. धोंडीबानं चमकून तिकडं पाहिलं. गुराख्याने केलेला झरा त्या काळ्या खडकातून वाहत होता. पाणी पाहून धोंडीबा धावतच गेला. गुडघं टेकून ढसा ढसा पाणी प्यायला लागला. थंडगार पाणी किती पिऊ आणि किती नाही असंच त्याला झालेलं. पाण्यानं आतडी ताठारली. तोंडावरून पाणी फिरवलं. त्याला तरुणपणच आलं. नदी चढून धोंडीबा वर आला. डोक्याला आता हिरवं पारवं दिसायला लागलं. एखाद्या माणसाचा अस्पष्ट आवाज हा कानावर यायला लागला. गुरढोर झाडाच्या सावलीला ऊन टाळीत होती. धोंडीबा घराच्या ओढीनं निघाला होता. आणि एवढ्यात कोणाच्या तरी रडण्याचा आवाज त्याच्या कानावर आला. धोंडीबा कानोसा घ्यायला लागला. एक पोरगं लवणातून पळत येत होतं. ए दीपक, दीपक हिरीत पडलाय, दीपक हिरीत पडलाय असं म्हणून तो ओरडत होता. पण जवळ कोणीच दिसत नव्हतं. दीपक नाव ऐकताच धोंडीबाच्या काळजाचा ठोका चुकला. दीपक, माझा दीपक, पण इकडे कशाला येईल त्यो? क्षणभर कपाळावरच्या शिरा ताणल्या गेल्या. पुन्हा त्या पोराचा आवाज त्याच्या कानात घुमला. त्यानं ठरवलं कुणीतरी हिरीत पडलंय, त्याला वाचवलंच पाहिजे. म्हणून तो पोराच्या दिशेनं पळत सुटला. धोंडीबाला पाहताच पोराच्या जीवात जीव आला. पोरग पाण्यात बुडत होतं. त्याची धडपड चालू होती. धोंडीबानं वरूनच उडी घेतली. पहिल्या बुडीतच पोराला वर काढलं. मुलगा बराच घाबरलेला होता. 1-2 गटाकळ्याही खाल्ल्या होत्या. पाणी प्यायला गेलं आणि तसंच पाय घसरून पडलं होतं. साऱ्या शिवारातून माणसं धावत होती. धोंडीबा अंगावरची कापडं पिळत होता. जो तो धोंडीबाचं कौतुक करायचा. पाहुणं, अहो तुम्ही नसता तर पोर जगत नव्हतं बघा, नव्हतं जगत. तुम्ही देवावाने धावलात बरं. तुमचं लय उपकार झालं. प्रत्येक जण असं म्हणत होता. ह्या दीपकचं नाव ऐकताच त्याला आपल्या दीपकची आठवण आली. तो पण कुठं गेला की काय अशी काळजी त्याला वाटायला लागली. पोराला दवाखान्यात न्यायची तयारी चालली होती. त्याच्या आई बापाला सगळे समजावित होते. पण त्याने आक्रोश मांडलेला. त्याच्या आईनं आपल्या चिमुकल्यासाठी जीवाचा टाहो फोडला होता. ए दीपक, अरे दीपक असं म्हणून ती तोंड झोडत होती. केस तोडत होती. तिला स्वतःची कदर नव्हती. सगळे तिला शांत करीत होते.
पण ती ऐकायला तयार नव्हती. तिच्या रडण्यानं बघणाऱ्यांचे डोळे पाणावत होते. धोंडीबा रडणाऱ्या दीपकच्या आईकडे पाहत होता. आया बायाने तिच्या भोवती कोंडाळ केलं होतं. धोंडीबा टक लावून पाहत होता. ती मोठमोठ्यानं हंबरडा फोडत होती. त्याच वेळेस ही जमीन थरथर कापते असं धोंडीबाला वाटायला लागलं. क्षणभर डोळं चोळून त्यानं खात्री केली बर्फ थिजावं. तसा तो थिजून उभा राहिला आणि एवढ्या त्या बाईनं वर पाहिलं. तिची आणि धोंडीबाची नजरानजर झाली आणि क्षणभर तिचं रडणं कुठल्या कुठं पळून गेलं. ती विस्पारल्या नजरेनं त्याच्याकडे पाहत होती. बघणाऱ्यांच्या काहीच लक्षात येत नव्हतं. धोंडीबाच्या मनात भयंकर चीड निर्माण झाली. हाताच्या मोठ्या आवळत कान कापल्यागत तिथून निघाला. त्याच्या डोळ्यापुढून सोजर हालत नव्हती. विस्कटलेली केस, तोंड झोडून झोडून रक्त आलेलं गाल. हे असं का घडावं? तिची माझी भेट का व्हावी? त्याला मीच का वाचवावं? असं एक ना अनेक प्रश्न त्याच्या डोक्यात काहूर उठवायला लागलं. देवाच्या साक्षीनं ज्याच्याशी लग्न लावलं त्याला वाऱ्यावर सोडून दिलं. नीती अनीतीचा विचार न करता ज्याला जन्म घातला त्याच्यासाठी एवढं आकाश पातळ एक करावं? माझ्या गोजीरवाण्या कोकराला झोपेत टाकून जाताना तिला काहीच का वाटू नये? याचा अर्थ काय? दोघांचे बाप दोन असले तरी आई मात्र एकच आहे ना. मग ज्या एकाच कोशी दोघांचा जन्म झाला ती एकासाठी पारखी का व्हावी? का व्हावी? अशा अनेक प्रश्नांनी त्याच्या डोक्याची छकलं उडायला लागली. माझ्या पोराचं नाव दीपक. मग तिने पण ह्याचं नाव दीपक का ठेवलं? का याची आठवण म्हणून? माझा दीपक हा माझाच आहे. तो माझ्यावर गेलाय. डोक्यात विचारांचं काहूर उठलं होतं. आपल्या दीपकला पाहण्यासाठी धोंडीबा घराच्या ओढीनं निघाला होता. दीपकसाठी आईची 2 रूपं घेऊन जड पावलांनी चालत होता. जड पावलांनी चालत होता. जड पावलांनी चालत होता.